नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिसळ पाव करणार आहोत। त्यासाठी एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे। मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे। सर्वात प्रथम मटकी शिजायला टाकूया। गॅसवर कुकर तापत ठेवलाय। कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकते। तेल गरम झालंय। छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली। छोटा अर्धा चमचा जिरा टाकूया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय तो टाकूया। गुलाबीसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा खूप लाल नाही करायचा। 7 ते 8 कढीपत्त्याची पान टाकूया। कांदा गुलाबीसर होत आलाय। छोटा पाव चमचा हिंग टाकूया। छोटा अर्धा चमचा हळद। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये धुवून घेतलेली मटकी टाकूया। मंद गॅसवर 2 मिनिटं मटकी परतून घेऊया। मंद गॅसवर 2 मिनिटं मटकी छान परतून घेतली आहे। याच्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी टाकते। मिक्स करून घेऊया। मटकीला छान उकळी आली आहे। याला झाकण लावते, शिट्टी लावते। मीडियम गॅसवर याची एक शिट्टी करून घेऊया। मटकी शिजते तोपर्यंत मिसळ करण्यासाठी वाटण करून घेऊया। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। छोटी अर्धी वाटी किसलेले सुकं खोबरं घेतलंय। 2 चमचे तीळ घेतलेत। 1 चमचा खसखस घेतली आहे। एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय। 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर। सर्व साहित्य आपण भाजून घेऊया। गॅसवर लोखंडाचा तवा तापायला ठेवला आहे। सुकं खोबरं टाकते। मंद गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। खोबरं लालसर होत आलंय। याच्यामध्ये तीळ टाकते। खसखस टाकूया। 1 मिनिटभर हलकंसं भाजून घेऊया। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिट तीळ आणि खसखस छान भाजून घेतलेत। आता मी हे काढून घेते। सुकं खोबरं, तीळ आणि खसखस काढून घेतले। याच्यामध्ये कांदा टाकते। थोडंसं तेल टाकते। लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेऊया। कांदा लालसर होत आलाय। याच्यामध्ये लसूण टाकते। आलं टाकूया। 1 मिनिटभर आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया। 1 मिनिटभर सर्व परतून घेतले। याच्यामध्ये काही खडे मसाले टाकूया। 5 काळी मिरी आहे, 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, 2 काश्मीरी मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत। काश्मीरी मिरचीमुळे मिसळीला छान रंग येतो। हे सर्व खडे मसाले आपण याच्यात टाकूया। परतून घेऊया। सर्व छान परतून घेतले। याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय तो टाकूया। टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो छान परतला गेलाय। आता मी सर्व साहित्य काढून घेते। भाजलेलं सर्व साहित्य वाटून घेऊया। सर्वात प्रथम मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये खोबरं, तीळ आणि खसखस वाटून घेऊया। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये खोबरं, तीळ आणि खसखस टाकले। सुरुवातीला हे कोरडंच फिरवून घ्यायचंय। मिक्सरमध्ये भाजलेलं खोबरं, तीळ आणि खसखस फिरवून घेतले। याच्यामध्ये भाजून घेतलेलं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि खडे मसाले टाकूया। मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलंय। याच्यामध्ये धुवून घेतलेली कोथिंबीर टाकूया। थोडंसं पाणी टाकते। 2 चमचे पाणी टाकले। बारीक वाटून घेऊया। सर्व छान बारीक वाटून घेतले। वाटणाचा छान सुगंध सुटलाय। कुकरची 1 शिट्टी झाली आहे। कुकर थंड झालाय। मटकी शिजली का बघूया। छान शिजली मटकी। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। तेल हलकंसं गरम झालंय। कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणा पावडर। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। गॅस कमी केलाय। मसाले हलकेसे परतून घ्यायचे। 1 मिनिटभर मसाले छान परतून घेतले। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं मसाले छान परतून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं मसाले छान परतून घेतलेत। वाटणातून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाणी टाकूया। मिसळ तुम्हाला किती घट्ट पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका। मी 1 ग्लासभर पाणी टाकले। छोटा अर्धा ग्लास पाणी घेतले। मिक्सरचं भांडं धुवून घेतले ते टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। उसळीला छान उकळी फुटली आहे। मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं उकळून घेऊया। मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं मटकीची उसळ छान उकळली आहे। छान तरी आली आहे। छान रंग आलाय। छान झाली आहे उसळ। याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। मिसळ करूया। प्लेटमध्ये सर्व करूया। मिसळीला छान तरी आली आहे। छान रंग आलाय।
छान सुगंध सुटला आहे. फरसाण टाकते. बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे बारीक शेव. मिसळ, फरसाण, दही, पाव, कांदा आणि लिंबू. आपला मिसळपाव तयार झाला आहे. आपला मिसळपाव तयार झाला आहे. प्लेटमध्ये सर्व केला आहे. छान झाला आहे मिसळपाव. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.